खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। खंडणीसाठी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण, सांगलीतील वाल्मिकी आवास परिसरातील घटना, चौघांवर गुन्हा दाखल। वाल्मिकी आवास मध्ये राहायचे असेल तर आम्हाला 50,000ची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देत 10,000 रुपये घेऊन उर्वरित 40,000च्या खंडणीसाठी तरुणासह त्यांच्या नातेवाईकांना कोयत्याचा धाक दाखवून तरुणाच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली। तसेच पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांची तोडफोड करत 50,000चं नुकसान केलंय। सदरची घटना ही जून 2024 ते शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी जखमी चैतन्य राजाराम नाईक वय वर्ष 30 राहणार वाल्मिकी आवास सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पवन धर्मेंद्र साळुंखे, अरबाज माजगावकर, रहजान आयुब शेख तिघे राहणार वाल्मिकी आवास आणि अनोळखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे। जखमी चैतन्य नाईक हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास परिसरात राहतो। जून 2024 मध्ये संशयित चौघांनी नाईक याला वाल्मिकी आवासमध्ये राहायचे असेल तर आम्हाला 50,000ची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देत त्याच्याकडून 10,000 रुपये घेतले। उर्वरित 40,000 रुपये दिले नाहीत म्हणून शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास संशयित पुन्हा वाल्मिकी आवास येथील नाईक राहत असलेल्या बिल्डिंगच्या खाली आले। यावेळी धर्मेंद्र साळुंखे आणि अरबाज माजगावकर यांनी चैतन्यचा भाऊ सुनील याला कोयत्याचा धाक दाखवून कोयत्याच्या मुठीने मारहाण केली। यानंतर संशयितांनी संगनमत करून चैतन्यच्या आईचा पाठलाग करून त्याच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली। नाईक राहत असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये मोकळ्या जागेत लावलेल्या नाईक यांच्या गाड्या दगड, काठी आणि कोयत्याने फोडून 50,000चे नुकसान करत निघून गेले। घडलेल्या या घटनेनंतर चैतन्य नाईक यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। महानकरे न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।